लाडक्या बहिणीसाठी आली मोठी खुशखबर. मुख्यमंत्र्यांनी आत्ताच मोठी घोषणा केलेली आहे. कॅबिनेट बैठकीमध्ये आज दिनांक शुक्रवार आणि आज रात्रीपासून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होणार का? सोबतच मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीमध्ये कोणते महत्त्वाचे लाडक्या बहिणीसाठी निर्णय घेतलेले आहेत आणि रोज आज पैसे येतील, उद्या पैसे येतील हे तुम्ही ऐकले असेलही, परंतु आता तसं नाही. आज अखेर तुमची प्रतीक्षा संपलेली आहे आणि आज लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये नक्कीच आनंदाने पैसे जे ते जमा केले जाणार आहेत. चला तर जाणून घेऊया मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीमध्ये नेमकं कोणते निर्णय घेतलेले आहेत आणि कशा पद्धतीने लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये लाभाचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. त्याच्याविषयीची सर्वात डिटेल आणि नवीन अपडेट आपण बघणार आहोत. त्यामुळे चॅनल नवीन आलेला असाल लगेच व्हिडिओला लाईक करायचे बहिणींनो, कारण की अपडेट एवढी भारी आलेली आहे जे ऐकून तुम्ही देखील दंग होणार आहात. कारण की मुख्यमंत्र्यांनी लाभाचं वितरण करण्याचा निर्णय अखेर घेतलेला आहे आणि कॅबिनेट बैठकीमध्ये 2 निर्णय अजून देखील घेतलेले आहेत. चला तर जाणून घेऊया नेमकं लाडक्या बहिणींच्या खात्यावर आज कशा पद्धतीने पैसे येणार, आज रात्री पैसे कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर येणार, उद्या सकाळी कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैसे येणार आणि सोबतच DBTचा लाभ कशा पद्धतीने आणि किती एकूण रक्कम लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा केली जाणार त्याच्याविषयीची संपूर्ण अपडेट आपण लगेच जाणून घेऊया. आणि महत्त्वाचं म्हणजे 15 जिल्ह्यांची नवीन यादी देखील आपल्याकडे आलेली आहे. आता जिल्ह्यांचे कोणत्या जिल्ह्यामध्ये कधी पैसे येतील ते आपण व्हिडिओच्या पुढे बघणारच आहोत. त्याच्या अगोदर मित्रांनो काही महत्त्वपूर्ण गोष्टी जाणून घेऊया. निधी वितरणाचं काम जे आहे ते टप्प्याटप्प्याने राबवण्यात सुरुवात देखील झालेली आहे आणि त्याच्यामध्येच त्यांनी जिल्ह्यांची यादीसुद्धा जाहीर केलेली आहे आणि आज पैसे वाटप जे आहे ते नक्कीच सुरुवात झालेली आहे. आज रात्रीपासून लाडक्या बहिणीच्या खात्यावर 3,000 रुपयांची रक्कम जी आहे ती जमा केली जाणार आहे आणि यामध्ये तुम्हाला मेसेज देखील पडणार आहे. प्रिय लाभार्थी लाडकी बहीण योजना तुमच्या बँक खात्यामध्ये 3,000 रुपये जमा झाले आहेत अशा प्रकारचा मेसेज, महाराष्ट्र शासनाचा मेसेज देखील लाडक्या बहिणीच्या खात्यावर लवकरच जमा होणार आहे. आता दरमहा 1,500 रुपयांचा थेट लाभ जो आहे तो दिला जात होता, परंतु आता आनंदाची बातमी अशी आलेली आहे की 2 महिन्याचे हप्ते नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 महिन्याचे हप्ते त्वरित लाडक्या बहिणीच्या खात्यावर जमा करण्यात येत आहेत. कारण की नोव्हेंबरचा हप्ता भेटला नव्हता लाडक्या बहिणींना आणि त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतलेला आहे की लाडकी बहीण योजनेच्या तुमच्या खात्यामध्ये 2 जे आहे ते हप्ते एकत्रितरित्या जमा करण्यात येणार आहेत. आता काही लाडक्या बहिणींना मेसेज देखील पडले असतील. तुमच्या मोबाईलवर मेसेज आला की नाही ते कमेंट करायचं आहे तुम्ही, कारण की बँक बॅलन्स चेक केलं का, त्या बँक बॅलन्स देखील तुम्ही चेक करून घ्यायचं आहे. कारण की आज रात्रीपासूनच लाडक्या बहिणीच्या खात्यावर 3,000, कोणाच्या खात्यावर 4,500 रुपये अशा पद्धतीने जमा केले जात आहेत. त्यामध्येच मोठी बातमी देखील आलेली आहे. नेमकं कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे वितरित होणार, तर हे बघा, ज्या लाडक्या बहिणींचे सर्व डॉक्युमेंट क्लिअर आहेत, सर्व गोष्टी क्लिअर आहेत अशा सर्व लाडक्या बहिणींना आधारशी संलग्न असलेल्या बँक खात्यामध्ये हे पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. आता तुम्ही महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे न्यूजमध्ये देखील आलेलं आहे, लाडक्या बहिणींना आदिताई तटकरे यांनी 3,000 रुपयांची DBT जी आहे ती केलेली आहे. म्हणजेच काय, DBTचं बटन दाबलेलं आहे आणि DBTचं बटन जेव्हा दाबतो आपण तेव्हा त्यांनी जेव्हा दाबलं असेल तेव्हा तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट पैशांचं वितरणच जे आहे ते झालेलं आहे आणि लाडक्या बहिणींना 2 महिन्याचा लाभ जो तो एकत्रितरित्या वितरण होणार आहे अशा पद्धतीचे आदेश अदितीताई तटकरे ज्या की महिला व बालविकास मंत्री आहेत त्यांनी देखील केलेलं आहे. त्यामुळे पुढे आपण जाणून घेणार आहोत लाडकी बहीण योजना तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ बघत आहात ते कमेंट करून सांगायचं आहे, कारण की तुमच्या जिल्ह्याची अपडेट आपण लगेच पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये देणार आहोत. आणि जिल्ह्यांची यादी तर आपण बघणार आहोत, कोणत्या जिल्ह्यामध्ये आज पैसे, कोणत्या जिल्ह्यामध्ये उद्या पैसे. जिल्ह्यांची यादी बघण्याच्या अगोदर मित्रांनो लाडक्या बहिणीसाठी दुसरी देखील एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे, ती म्हणजे 2,100 रुपये बोनस संदर्भात. कारण की लाडक्या बहिणींना भरपूर दिवस झाले लाडक्या बहिणी बोनसची वाट बघत होत्या, बोनस मिळाला नव्हता, परंतु आता बहिणींचा सण आलेला आहे तो म्हणजे मकर संक्रांती आणि मकर संक्रांती सणानिमित्त लाडक्या बहिणींना 2,100 रुपयांचा बोनस जो तो मिळणार आहे. आता 2,100 रुपयाचा बोनस कशामुळे मिळणार आहे, तर भरपूर लाडक्या बहिणी योजनेतून बाहेर काढल्या होत्या, त्यांच्या पैशांचं काय करायचं, तर तो पैसा जो आहे तो लाडक्या बहिणींमध्ये बोनसच्या स्वरूपात वितरण केला जाणार आहे आणि ही शासनाची डायरेक्ट भेट असणार आहे लाडक्या बहिणींसाठी. त्यामुळे बोनस तुम्हाला पाहिजे असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करून ठेवायचं आहे, कारण की जसं तुम्ही लाईक केलं आम्हाला देखील कळेल तुम्हाला बोनसची गरज आहे. चला तर आपल्या मेन अपडेटकडे. आत्ताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी कॅबिनेटमध्ये बैठक घेतलेली आहे आणि या बैठकीच्या अंतर्गत कोणते महत्त्वाचे निर्णय झालेले आहेत ते आपण जाणून घेऊया.
ही बैठक जी आहे ती मुख्यमंत्र्यांनी मुंबई येथे पार पडलेली आहे आणि या बैठकीच्या अंतर्गत मुख्यमंत्र्यांनी काही महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत, ते फक्त लाडक्या बहिणींसाठी. आता ते निर्णय कोणते असतील, तर पहिला निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे लाडक्या बहिणींना टप्प्याटप्प्याने आणि यादीनुसार पैसे वितरण करण्यासंदर्भात. बघा, पहिला निर्णय यादीनुसार पैशांचं वितरण केलं जाणार आहे, अशा पद्धतीचा पहिला निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी घेतलेला आहे. कारण की भरपूर महिलांना पैसे जे ते पाठवावे लागत असतात, भरपूर महिलांमध्ये पैसे पाठवण्यास उशीर होतो. त्यामुळे आज अखेर त्यांनी निर्णय घेतलेला आहे की प्रत्येक यादीनुसारच पैशांचं वितरण जे ते केलं जाणार आहे. त्यामध्ये त्यांनी 3 याद्या देखील जाहीर केलेल्या आहेत आणि या याद्या या व्यक्तीकडे दिलेल्या आहेत. या याद्या देखील आपण व्हिडिओच्या पुढे बघणारच आहोत, त्यामुळे लक्षपूर्वक व्हिडिओ बघा. दुसरा निर्णय त्यांनी घेतलेला आहे, मकर संक्रांतीचा हप्ता जो आहे तो तुम्हाला मकर संक्रांतीच्या म्हणजे 1 तारखेच्या अगोदरच तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. कारण की सण बहिणींचा आहे आणि त्यामुळे भावाचे कर्तव्य बनत आहे की बहिणींचा सण जो आहे तो नक्कीच गोड व्हावा, यासाठी तुमच्या भावाने एक मोठा प्रयत्न केलेला आहे. तो म्हणजे लाडकी बहीण योजनेचा मकर संक्रांतीचा हप्ता यावेळेस अगोदरच मिळून जाणार आहे तुमची मकर संक्रांत चांगली करण्यासाठी. आणि बाकीचे निर्णय कोणते घेतलेले आहेत ते देखील आपण बघणारच आहोत. त्यातील तिसरा महत्त्वाचा निर्णय असणार आहे आज रात्रीपासून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण करण्यासंदर्भात. कारण की तुम्ही ते बघू शकता, मुख्यमंत्री स्वतः लाडक्या बहिणींना दाखवत आहेत कशा पद्धतीने आम्ही पैसे पाठवले आहेत आणि तुमच्या खात्यामध्ये ते जमा होणार आहेत त्याच्याविषयी. तर लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचा पाऊसच किंवा आनंदाचा जल्लोष नक्कीच होणार आहे. कारण की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दरदरीत पैशांचं वितरण जे ते सुरुवात केलेलं आहे. तुम्ही बघू शकता, भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये डायरेक्ट पैसे जे ते वितरित केले जात आहेत. 3,000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पाठवले जात आहेत आणि त्यामुळे लाडक्या बहिणी नक्कीच खुश होत आहे. तुम्ही बघू शकता स्क्रीनवर. चला तर वळूया, मेन आता मुख्यमंत्र्यांनी मकर संक्रांतीचं गिफ्ट तर जाहीर केलेलं आहे. आता कोणत्या महिलांना हे गिफ्ट मिळणार आहे, त्यासाठी काय नेमकं प्रयत्न करायचे आणि हा जिल्ह्यांच्या वितरणासंदर्भात म्हणजे 3,000 रुपये वितरण करण्यासंदर्भात नेमकं कोणती यादी आलेली आहे ती देखील आपण व्हिडिओच्यामध्ये बघणारच आहोत. तर मुख्यमंत्र्यांनी जे गिफ्ट जाहीर केलेले आहेत त्यामध्ये असणार आहेत वाढीव आर्थिक मदत जी असणार आहे ती म्हणजेच काय, तर 1,500 रुपयाचे आता 2,100 रुपये जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे 1,500 ऐवजी 2,100 रुपये तुमच्या खात्यामध्ये आता जमा केले जाणार आहेत. दुसरं गिफ्ट असणार आहे मकर संक्रांती बोनस. तर हा मकर संक्रांती बोनस कशा पद्धतीने लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होणार ते देखील ते मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. आणि तिसरं गिफ्ट असणार आहे 15,000 रुपयांचं प्रचंड मोठं गिफ्ट म्हणजे सिलाई मशीन योजना मुख्यमंत्र्यांनी राबवण्यात येणार आहे. ती देखील आपण व्हिडिओच्या पुढे कशा पद्धतीने मिळवू शकता ते आपण बघणारच आहोत. तर बघू शकता, राज्यभरामध्ये लाडक्या बहिणींच्या पैशांचं वितरण जे आहे ते सुरुवात होणार आहे आणि 1 जानेवारीपासून मोठा बदल योजनेत होणार आहे. तो म्हणजे काय, तर 2,100 रुपये वाटप करण्यासंदर्भात. आतापर्यंत 1,500 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये वाटले जात होते, परंतु आता तसं नाही. जानेवारीपासून 2,100 रुपयांचं वितरण लाडक्या बहिणींमध्ये केलं जाणार आहे. चला तर बघूया आज लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये कशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने पैशांचं वितरण होणार आहे त्याच्याविषयीची डिटेल माहिती जाणून घेऊया. महत्त्वपूर्ण म्हणजे पहिला टप्पा होता दिवाळी भेट 30 नोव्हेंबरचा, परंतु 30 नोव्हेंबरचा टप्पा थोडासा पुढे ढकलल्यामुळे डिसेंबर अधिक नोव्हेंबर या 2 महिन्याचा एकत्रित निधी 3,000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे. आणि मकर संक्रांतीचं स्पेशल गिफ्ट 1,500च्या ऐवजी आता 2,100 रुपये तुमच्या खात्यामध्ये मकर संक्रांती सणाचे ते देखील जमा करण्यात येणार आहेत. आता वळूया पहिली अगोदर आपण बँकांची यादी बघूया, कारण बँकांची यादी बघितल्याच्यानंतर आपण जिल्ह्यांची यादीकडे वळूया, कारण जिल्ह्यांची यादी देखील तेवढीच महत्त्वपूर्ण आहे आणि बँकांची देखील. तर कोणत्या बँकेमध्ये सर्वात अगोदर पैशाचं वितरण होणार ते देखील मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलेलं आहे. लाडक्या बहिणींना कुठल्या प्रकारचा त्रास व्हावा नाही त्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे. पहिल्या यादीमध्ये असणार आहेत सरकारी बँका, ज्या गव्हर्नमेंट बँका आहेत त्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया असणार आहे, युनियन बँक ऑफ इंडिया असणार आहे, बँक ऑफ महाराष्ट्र देखील त्यामध्ये समाविष्ट असणार आहे. त्याच्यानंतर असणार आहे बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, पंजाब नॅशनल बँक. तर या बँकेमध्ये सर्वात अगोदर पैशांचं वितरण जे ते केलं जाणार आहे आणि कॅनरा बँकेमध्ये देखील या पैशांचं वितरण लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये नक्कीच होणार आहे. त्याच्यानंतर दुसरी यादी बँकांची आलेली आहे ती म्हणजे असणार आहे HDFC बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक,
कोटक महिंद्रा बँक या बँकेचं देखील त्यामध्ये समावेश केलेला आहे. आणि महत्त्वपूर्ण म्हणजे तिसरी यादी तर आहे बँकांची, ती देखील अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यामध्ये असणार आहेत IDFC फर्स्ट बँक असेल, AU स्मॉल फायनान्स बँक असेल, इंडिया पोस्ट पेमेंट बँक असेल, तर या बँकेचा समाविष्ट तिसऱ्या यादीमध्ये मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे. तर या 3 याद्या महत्त्वपूर्ण याद्या तुम्ही बघितल्या असतील. आता आपण जिल्ह्यांची यादी तर पाहणार आहोतच, कारण की आता उशीर नाही, आता फक्त पैसे जमाच होणार आहेत असे मुख्यमंत्र्यांनी सर्व लाडक्या बहिणींना आवाहन केलेलं आहे. आणि त्यामुळेच पैशांचं वितरण देखील त्याच पद्धतीने केलं जाणार आहे, कुठलाही उशीर न करता. आता तुम्हाला पैसे किती मिळणार, तर हे बघा, तुम्हाला पैसे एकूण मिळणार आहेत ते म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे 3,000 रुपये. एकही रुपया तुमचा कपात होणार नाही, डायरेक्ट 3,000 रुपये जे आहे ते जमा केले जाणार आहेत. चला तर जाणून घेऊया मुख्यमंत्र्यांनी कोणाला आदेश दिलेले आहेत. तर हे आदेश दिलेले आहेत सर्व बँकांना आदेश दिलेले आहेत आणि यादी देखील दिलेली आहे. दुसरा आदेश दिलेला आहे महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांना. चेकवर तुम्ही लवकरात लवकर सह्या करा आणि पैसे पाठवा, अशा पद्धतीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत. तिसरा आदेश दिलेला आहे DBT संघाला एकही रुपया न वगळता सर्व पैसे माझ्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा झालेच पाहिजेत, अशा पद्धतीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी DBT संघाला देखील दिलेले आहेत. आता वळूया काही लाडक्या बहिणींच्या यादी कोणती असणार आहे, 2 महिन्याचे पैसे एकत्र मिळणार. तर हे बघा, अशा पद्धतीने तुम्हाला आज रात्रीपासून मेसेज पडायला सुरुवात होणार आहेत. म्हणजे कोणाला 3,000 रुपये जमा झाल्याचे मेसेज पडले देखील आहेत काही बहिणींना 1,500 रुपये. तर असे मेसेज तुम्हाला आज रात्रीपासूनच बघायला मिळणार आहेत. चला तर वळूया आपण जिल्ह्यांच्या यादीकडे. नेमकं कोणते जिल्हे आहेत आणि कोणत्या जिल्ह्यात महत्त्वाचे जिल्हे असणार आहेत की त्या जिल्ह्यांमध्ये आज पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. तर हे बघा, सर्वात पहिले 2 जिल्हे असणार आहेत. मुंबई शहरापासून वितरणाची सुरुवात जी आहे ती केली जाणार आहे आणि या जिल्ह्यामध्ये आज रात्री पैशांचं वितरण होणार आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर आहे त्यामध्ये. त्याच्यानंतर असणार आहे तुमचा सातारा आणि सांगली देखील त्यामध्ये समाविष्ट असणार आहे. त्याच्यानंतर असणार आहे कोल्हापूर आणि सोलापूर, हे 2 जिल्हे देखील आज रात्रीमध्ये वितरणात समाविष्ट असणार आहेत. त्याच्यानंतर असणार आहेत नांदेड आणि बीड, हे 2 जिल्हे देखील आज रात्री पैसे वितरणासंदर्भात समाविष्ट नक्कीच असणार आहेत. त्याच्यानंतर पुढील 2 जिल्हे असणार आहेत नंदुरबार आणि जळगाव, या जिल्ह्यामध्ये देखील आज रात्री पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. त्याच्यानंतर पुढील जिल्हे आहेत मित्रांनो वर्धा आणि भंडारा, या जिल्ह्यामध्ये देखील तुमच्या लाडकी बहिणीचे पैशांचं वितरण जे आहे ते आज रात्री केलं जाणार आहे. त्याच्यानंतर पुढील 2 जिल्हे आहेत गडचिरोली आणि वाशिम, हे देखील महत्त्वाचे जिल्हे आहेत आणि यामध्ये देखील पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. याच्यानंतर असणार आहे अकोला आणि अमरावती, तर या जिल्ह्यामध्ये देखील आज रात्री पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे. आता तुमचा जिल्हा तुम्ही कमेंटमध्ये करायचा आहे, फक्त जिल्हा माझा जिल्हा बीड आहे किंवा माझा जिल्हा लातूर आहे, नागपूर आहे, तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगायचा आहे मित्रांनो, कारण की पैशांचं वितरण जे आहे ते टप्प्याटप्प्याने केलं जाणार आहे. हे पहिले जिल्हे असणार आहेत. नंतर मग नाशिक, धुळे असेल, परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, जालना, यवतमाळ आणि नागपूर त्याच्यानंतर असणार आहे. तर अशा पद्धतीने या जिल्ह्यांचं मध्ये वितरण जे आहे ते पैशांचं वितरण केलं जाणार आहे. आपण सर्व जिल्ह्यांची यादी देखील तुम्हाला दिलेली आहे, त्यामुळे सर्वात आणि जिल्हे तर वितरण सांगितले तुम्हाला, परंतु आता लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीच्या देखील आपण शुभेच्छा अगोदर देत आहोत, कारण की मकर संक्रांती सण गोड व्हावा, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, अशा पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलेलं आहे. आम्ही लवकरच तुमच्या खात्यामध्ये सर्व पैशाची रक्कम तुमच्या आकड्यासहित जमा करणार आहोत. आणि सर्व आपल्या सबस्क्रायबर्सला मकर संक्रांतीच्या अगोदरच हार्दिक शुभेच्छा, कारण की मकर संक्रांती हा सण नक्कीच आनंदात साजरा व्हावा, त्यासाठी तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. आणि अशाच पद्धतीच्या नवीन अपडेटसाठी यूट्यूब चॅनल आपल्याला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया परत पुन्हा नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.